राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात नाशिक जिल्ह्यातील आजची कांदा भावाची परिस्थिती, आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे. त्यासोबत साऊथकडील आपण मार्केट पाहणार आहोत. सोलापूर तसेच बेंगलोर, हैदराबाद येथे कांद्याचे बाजारभाव नेमके आज काय निघालेले आहेत, बाजारामध्ये आज काय नेमके बदल आहेत, याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि माझा बळीराजाला सबस्क्राईब करायचा आहे आणि माझा बळीराजाचा जॉईन प्लॅन हा जॉईन करायचा आहे, जेणेकरून माझ्या व्हिडिओचा ॲक्सेस सर्वात आधी आपल्याला मिळणार आहे. तर मित्रांनो, काल जसं की आपण बोललो होतो की कांद्याची आवक थोडी मापात ठेवा, तर आपल्याला कांद्याची आवक वाढल्यास कांद्याचे दर कमी दिसू शकतात. असं काहीसं थोडंसं नाशिक जिल्ह्यामध्ये आज घडलेलं आहे. जास्त काही बदल नाही, परंतु थोडासा दबाव बाजारभावावरती नाशिक जिल्ह्यात आज दिसून आलेला आहे. तर साऊथची काय परिस्थिती होती, नाशिक जिल्ह्याची काय, सोलापूरची काय, पटकन जाणून घेऊयात. सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंतीतून. पिंपळगाव बसवंत येथे पहिल्या सत्रामध्ये 1039 वाहनांचा लिलाव झाला. 2500 रुपयापासून 4451 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. तर सरासरी कांदा 3800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर गोल्टी 700 रुपयापासून 3300 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी 3000 रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवंत येथे गोल्टीचे बाजारभाव निघालेले आहेत. मित्रांनो, आता कालच्या बाजाराच्या तुलनेत पिंपळगाव बसवंत येथे कांद्याचा दर आज थोडासा कमी झालेला आहे. तर आवकेमध्ये थोडीशी वाढ आज पिंपळगाव बसवंत येथे आपल्याला दिसून येत आहे. तर इकडे लासलगाव येथे आज 669 वाहनांचा लिलाव झाला. यामध्ये चांगल्या कांद्याचे 583 वाहन, खात चोपडे 86 होते. पहिल्या सत्राचा हा लिलाव होता. 1000 रुपयापासून 4000 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. तर सरासरी कांदा 3600 रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे विकलेला आहे. तर विंचूर येथे 592 वाहनांचा लिलाव पहिल्या सत्रात झाला. 1000 रुपयापासून 4001 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. तर सरासरी कांदा 3600 रुपये क्विंटलपर्यंत आज विंचूर येथे विकलेला आहे. तर मित्रांनो, लासलगाव विंचूर येथे कांद्याचा दर कालच्या बाजाराच्या तुलनेत अगदी थोडासा कमी झालेला आपल्याला दिसून येत आहे. तर मित्रांनो, इथेच नाही तर सगळीकडेच ही परिस्थिती नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच मार्केटमध्ये आज पाहावयास मिळालेली आहे. बऱ्याच शेतकरी मित्रांनी कॉमेंट्स मला केलेले आहेत की थोडासा दर आज 1-2 रुपये कमी वाटत आहे. तर मित्रांनो, घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आवकेच्या नावाखाली हा दर थोडासा कमी जास्त हा झालेला आपल्याला दिसून येत आहे. मित्रांनो, मध्य प्रदेशामध्ये आज थोडी आवक कांद्याची जास्त होती, परंतु तिथे बाजारभावावर जास्त काही बदल झालेला नाही. उलट दिल्ली आझादपूर मंडी येथे कांद्याला चांगला भाव मिळालेला आपण पाहिलं. तर मित्रांनो, दिल्ली आझादपूर मंडी येथे आज 45 रुपये किलोपर्यंत कांदे विकलेले आहेत. त्याच्या पुढेही काही लॉट विकलेले आहेत आणि इंदोर मंडीलाही 41-42 रुपये किलोपर्यंत कांदे विकलेले आहेत. त्यामुळे जास्त काही घाबरून जाण्याची गरज नाही. मार्केट आहे 1-2 रुपये इकडे तिकडे हे होतच असतं. तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील परिस्थिती आता आपण पाहिली. आता सोलापूर येथे नेमकी काय परिस्थिती होती, तर सोलापूर येथे 160 कांदा गाड्यांची आवक आज होती. सोलापूर येथे सुपर बिग साईज कांद्याचे काही लॉट 5200 ते 5300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मोठा कांदा 4200 4600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मध्यम कांदा 3800 4200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा कांदा 3400 3800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी कांदा 3000 ते 3300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. चिंगडी कांदा 2700 3200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बदला कांदा 2500 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सरासरी कांदा 2500 4700 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे. तर मित्रांनो, सोलापूर येथे मात्र कांद्याचा दर आज आपल्याला चांगला सुधारलेला दिसून येत आहे. तर आता हैदराबाद येथील परिस्थिती पाहूयात. हैदराबाद येथे आज 35 गाड्यांची आवक होती. हैदराबाद येथे एक्स्ट्रा फुल विग माल 4500 ते 5000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुक्कल कांदा 4200 4500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिडियम सुपर कांदा 4000 ते 4500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा 3500 4000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 3200 3700 रुपये क्विंटलपर्यंत विकली. चिंगडी 2800 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकली. जोडमाल 2500 2900 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकलेले आहेत. हैदराबाद येथे कांद्याचा दर कालच्या बाजाराच्या तुलनेत आणखी चांगला हा आपल्याला दिसून येत आहे. तर इकडे बेंगलोर येथे 190 प्लस कांदा गाड्यांची आवक आज होती. 38601 गोण्या. एक्स्ट्रा बिग ओनली कांदा 4800 ते 5000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बिग साईज कांदा 4600 ते 4800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुक्कल कांदा 4000 ते 4500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मीडियम कांदा 3800 ते 4000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 3000 ते 3500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 2500 ते 2800 रुपये क्विंटलपर्यंत विकली. चोपडा माल 2500 ते 3500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. ॲव्हरेज कांदा 3500 ते 4000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. कर्नाटकाचा विजापूरचा कांदा 4000 ते 4500 रुपये क्विंटलपर्यंत विकला.
तर नवीन कांदा 4,000 प्लस गोण्याची आवक होती, तो 3,000 रुपयापासून 4,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. 1-2 लॉट 4,400 4,500 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विकलेला आहे. तर मित्रांनो, साऊथकडे कांद्याचे दर जास्त काही आज बदल झालेला नाही, परंतु कांद्याचे दर हे आजही साऊथकडे तेजीत आहेत, सोलापूरलाही तेजीत आहेत. फक्त आपल्या नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या दरावर थोडासा दबाव अवकेच्या नावाखाली म्हणा किंवा इतर कारणामुळे म्हणा आलेला आहे, परंतु जास्त काही बदल बाजारभावामध्ये होण्याची शक्यता तुर्तास तरी नाही. तर मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे कांद्याची आवक आपल्या हातात असू द्या. आवकेवरच बाजारभाव सध्या मार्केटमध्ये आपल्याला दिसून येणार आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.